मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान हाय हाय पाकिस्तान हाय हाय पाकिस्तान हाय हाय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम हाय हाय पाकिस्तान 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 हाय हाय। दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात मीरा भाईंदरमध्ये मनसे व शिवसेनेचे तीव्र आंदोलन। देशात नुकताच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधात मीरा भाईंदर शहरात मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली। या निदर्शनामधून देशाच्या सुरक्षेबाबत जनतेच्या भावना स्पष्टपणे व्यक्त झाल्या। शहरातील मुख्य चौकात सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी जमाव बांधला होता। हातात फळक, बॅनर आणि झेंड्यासह त्याने दहशतवाद्यांचा नायनाट झाला पाहिजे, भारतीय सैनिकांना आमचा सलाम अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकले। या निदर्शनात स्थानिक नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता। याबाबत नक्की त्यांच्या भावना काय आहे आपण जाणून घेऊ। बिल्कुल कल कश्मीर में के पहलगाम में वहाँ पे हमारे जो सामान्य पूरे देश से अलग अलग टूरिज़्म वहाँ पे जाते हैं कश्मीर में। कश्मीर हमारे भारत माता का अभिन्न अंग है और वहाँ पे लाखों की संख्या में हमारे भारत देश से और विदेशों से वहाँ पे पर्यटक जाते हैं। उनके साथ जघन्य अपराध हुआ है, उनका धर्म पूछ के उनके ऊपर हमला किया गया है। मैं बिल्कुल आगाह करना चाहता हूँ जो है ऐसे देशद्रोहियों को और ऐसे हमारे देश विरोधियों को, जो पाकिस्तानी आतंकवादी है या पाकिस्तानी नागरिक है या पाकिस्तान है, कि अब वो भारत नहीं है, मुंहतोड़ जवाब देगा भारत। जो है भारत की आर्मी जो है उनको गिन गिन के बदला लेगी। पीओके में घुस के, पीओके तो हमारा ही है, हमारे भारत का वो हमारा अंग है, उसको तो अब लेना ही पड़ेगा। लेकिन आर्मी हमारा तो है ही है, अगर जरूरत पड़ा तो शिव सैनिक जाएंगे, हमारे भारत के नागरिक जाएंगे, पाकिस्तान में घुस के जो है हम उनको सबक सिखाएंगे कि भारत के ऊपर नजर उठा के देखे नहीं। अरे बांग्लादेश हो गया, पाकिस्तान हो गया, जब आए तब हिंदुओं पे हमला हो रहा है, जब आए हमारे देश के नागरिकों पे हमला हो रहा है। खबरदार, भारत विरोधी जो है तत्व अभी बिल्कुल मिटा दिए जाओगे आप। ये शिवसेना भारतीय जनता पार्टी की सरकार है, मोदी जी के नेतृत्व में, हमारे एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में ये देश चल रहा है। खबरदार जो है कि ऐसा जघन्य अपराध आप किए हो, इसका खामियाजा आने वाले 5-15-20 दिन में आपको भुगतना पड़ेगा। और आने वाले कई वर्षों तक जो है ऐसा आप जो है जुर्रत नहीं कर सकते हो। जो है हम सब बिल्कुल खोल रहे हैं, शिवसैनिक खोल रहे हैं। और ये मीरा भाईंदर की शिवसैनिक नहीं, पूरे महाराष्ट्र के जो है बाला साहब ठाकरे के मावले खोल रहे हैं। और जरूरत पड़ा तो हम लोगों ने फिरोज शाह कोटला मैदान खोदा है, जरूरत पड़ा तो हम पाकिस्तान जाके खोद देंगे। जो है जम्मू काश्मीरमध्ये जो काल भ्याड हल्ला झाला त्यामध्ये भारतीय नागरिक 27 जणांचा मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांना आम्ही सर्वप्रथम श्रद्धांजली वाहतो। मीरा भाईंदरच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला। त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहे। तर मला वाटतं असा भ्याड हल्ला म्हणजे फार शोकांतिक आहे की आज आणि मी पंतप्रधान असतील, अमित शाह साहेब असतील, गृहमंत्री यांना कळकळीची विनंती करतो। आता हे भरपूर झालं, आता यांचे लाड भरपूर झालेले आहेत, आता ह्यांना तसंच्या तसं उत्तर देणं गरजेचं आहे। म्हणून आपले जे भारतीय जे सैनिक असतील त्यांना आदेश देऊन त्यांना त्यांची मुंडकी छाटायला पाहिजे, कारण ज्या अर्थाने ज्या निष्पाप लोकांची बळी घेतले आहे तर त्याचं तसं उत्तर दिलं पाहिजे असं आम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांना विनंती करतो। आणि ह्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पण आपल्या भारतामध्ये पण ज्या ज्या ठिकाणी असे अतिरेकी लपलेले असतील त्यांना कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना बाहेर काढून त्यांना त्याची मुंडकं छाटायला पाहिजे, असा आदेश आपण द्यायला पाहिजे, तरच हे कुठेतरी थांबणार आहे। नंतर यांचे लाड आपण करत राहिलो यांचं असेच मनोबल वाढत राहील आणि आपले असेच मृत्युमुखी लोक पाडत राहतील। त्यामुळे याच्यावर तुम्हाला कळकळीची विनंती, याच्यावर जातीने आपण लक्ष घालून फक्त शोबाजी न करता, कुठे स्टंट मीडिया स्टंट न करता याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, ही महाराष्ट्र सेनेतर्फे मागणी। काल जो भ्याड हल्ला झाला, आतंकवाद्यांनी जो केला, 28 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि अतिशय घाणेरडी कृती करण्यात आली आहे। आणि आम्हाला सरकारला एवढंच आहे की मागणं आहे की कठोरात कठोर शिक्षा ह्या लोकांना व्हावी आणि चुकीला खरंच माफी नाही आहे। आता जसं विक्रम भाईने सांगितलं, घुसून मारणार हीच एक कारवाई आहे। पाकिस्तानाला ह्याची सवय झालेली आहे, ज्या प्रकारे ते कारण नसताना, गरज नसताना जी भारत ज्या पद्धतीने एक शांतिमय दूत घेऊन चाललेला आहे, एक चांगला विकासलेला देश बनलेला आहे, या देशावरती वारंवार डोळा ठेवून अशा प्रकारची कारवाई करणं, दहशतवादी हल्ला करणं, याचा एकच उत्तर आहे घुसणार आणि मारणार। ही एक घाणेरडी कृतज्ञता आहे आणि ह्याच्यावरती आता पुढच्या 10 दिवसात तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल। ही भारतीय सेना आहे आणि भारतीय सेना जेव्हा ठरवते ना, तर बऱ्याच लोकांना त्यांचा जन्माचा दाखला शोधावा लागतो, इतकी हालत खराब करून टाकते। हे तुम्हाला प्रचिती बघायला मिळेल थोड्या दिवसामध्ये।